हॅलो. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आपल्याला सुपर 16च्या मॅचेस देखील पाहायला मिळतील. हॅलो. आजचा पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. जय हनुमान सरवली विपक्ष आईदेवी वडुनवगर. वडुनवगर संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उज्ज्वल पाटीलनं एक मोठा धक्का दिलाय. अल्पेश पाटीलला त्याने बाद केलंय. सध्या खेळपट्टीवर नितीन पाटील आणि संदेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1-4. पहिलं षटक येथे समाप्त झालंय. जय हनुमान सरवली संघाला आपण प्रथम बॅटिंग करताना पाहतोय. आज 5 मार्च आहे आणि ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा खेळवत आहोत, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री माननीय नामदार कपिलजी पाटील साहेब यांचा वाढदिवस. साहेबांना सर्व क्रिकेट रसिकांकडून, सर्व नागरिकांकडून, आयोजकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विशेष शुभेच्छा A1 जोडीमार्फत आणि A1 जोडीकडून सर्व क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या मैदानामध्ये देखील एक बर्थडे बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. वडुनवगरचा वंडर बॉय केतन पाटील याचा देखील आज वाढदिवस आहे. त्याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन षटकाला सुरुवात करतोय दिनेश चौगुले, अनुभवी गोलंदाज. चांगला स्ट्रोक, बॉटम हँडचा चांगला वापर केलाय, मात्र डीपमध्ये बर्थडे बॉय उपस्थित आहे केतन पाटील. एकच धाव मिळेल. काऊ कॉर्नरच्या दिशेनं केतनला आपण पाहतोय. संदेश चांगल्या टचमध्ये दिसतोय. 2 चेंडू खेळलेत आणि दोन्ही चेंडू त्याने मिडल केलेले आहेत. त्याचं टायमिंग चांगलं पाहायला मिळत आहे. धावसंख्या 5. आणि याच दरम्यान तिसऱ्या पंचांची मदत आता मैदानामध्ये घेण्यात आलेली आहे, कारण गोलंदाजाच्या गोलंदाजी ॲक्शनवर येथे फलंदाजांनी ऑब्जेक्शन घेतलंय. त्यामुळेच आता तिसरे पंच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. आजचा सुपर संडे आहे. खेळाडूंची कमाल, संडे दे धमाल. आज खऱ्या अर्थानं कमाल धमाल सर्व काही पाहायला मिळणार आहे, कारण आज आपल्याला प्रेक्षणीय मॅच देखील पाहायला मिळेल, ज्या सामन्याची क्रिकेट रसिकांना नेहमीच आतुरता लागलेली असते. अर्थातच ठाणे विरुद्ध रायगड. सायंकाळी 7 वाजता तो सामना तुमच्या भेटीस येईल. समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानामध्ये पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत जय पवार, JP पॅनलचे हेड, तसेच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत हेमंत शेट्टी. आणि आता तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक सध्या मार्गस्थ. पुढचा बॉल सामना करतोय नितीन पाटील. स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि यस इज गॉन. लेग बिफोर विकेट. फलंदाज थोडा इंजर्ड देखील झालाय त्या ठिकाणी. विकेटचं देखील पतन झालेलं आहे, म्हणजेच फार मोठं नुकसान हे म्हणावं लागेल जय हनुमान सरवली टीमसाठी. स्लोवर यॉर्कर होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही आणि अगदी कात्रीत पकडलंय, खिंडीत पकडलंय, एस्टनच्या बरोबर समोर पकडलंय गोलंदाज दिनेश चौगुलेनं. दुसरा धक्का लागलाय जय हनुमान सरवली संघाला. फक्त 5 धावा धावफलकावर. खराब सुरुवात पाहायला मिळते, निराशाजनक सुरुवात पाहायला मिळते जय हनुमान सरवली संघाची. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याच कर्णधारांची ही रणनीती असते, टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याची, आणि त्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत या ठिकाणी कॅप्टन प्रशांत पाटील. आईदेवी वडुनवगर संघ यशस्वी होताना दिसतोय. पॉवर प्लेच्या दरम्यान खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आउट कटरचा खूप चांगला मारा गोलंदाज उज्ज्वल पाटीलकडून पाहायला मिळाला. त्याने अल्पेश पाटीलला बाद केलं, ज्यानं 3 चेंडूंचा सामना केला. खातं उघडता आलं नाही. अल्पेश पाटील आणि नितीन पाटील दोघे बंधू आले होते सलामीला, परंतु दोघांना विशेष योगदान देता आलं नाही. नितीन पाटीलनं बाद होण्यापूर्वी फक्त 1 धाव बनवली. त्याने देखील 3 चेंडूंचा सामना केला. संघ सुरुवातीलाच थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय या मॅचमध्ये. खरं तर ही मॅच सुपर 16मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष आहे या दोन संघांदरम्यान. यानंतरचा सामना असेल प्रचित 11 खांडपे विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव. सुपर 16ची ती मॅच असेल, म्हणजेच बक्षीसपात्र फेरी गाठण्यासाठी तो सामना फार महत्त्वाचा असणार आहे दोन्ही टीमसाठी. जो संघ जिंकेल त्या संघाला 1 बाईक लागू होणार आहे, कारण तो संघ सुपर 8मध्ये दाखल होणार आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. साई स्पोर्ट्स खारबाव टीमचे कॅप्टन, त्याचप्रमाणे प्रचित 11 खांडपे टीमचे कॅप्टन. नवीन बॅट्समन अष्टपैलू खेळाडू अविनाश चौधरी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी अविनाशनं केली होती. सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. खूप चांगली बॅटिंग देखील त्याची राहिली होती.
पावलांचा वापर करत असताना फुलवर घेऊन चेंडूला ड्राईव्ह केलंय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. तिकडे केतन पाटील उपस्थित, मिसफिल्ड. फार रेअर घटना आहे खरं तर. केतनकडे जेव्हा बॉल जातो तेव्हा दुसरी धाव मिळणं फार कठीण असतं, कारण एक उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट फिल्डर म्हणून त्याची ख्याती आहे. परंतु या ठिकाणी थोडासा गलथानपणा पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणामध्ये. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये करण्यात आले. 2 धावांनी अविनाशनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. ही जोडी फार महत्त्वाची असणार आहे सरवली टीमसाठी. यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार, स्विंग केलाय, बॉल हवेत आहे. केतन डाऊन द बॉल अँड ही टेक्स इट. व्हेरी सिंपल कॅच ॲट वाईडिश डीप मिड विकेट. फलंदाज बाद होतोय अविनाश चौधरी. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान, आमची एवन जोडी लय छान. आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची एवन जोडी लय छान. या अंजूर गावाची हाय शान, आमची एवन जोडी लय छान. आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची एवन जोडी लय छान. लाजवाब गोलंदाजी आणि लाजवाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. 7 धावांवर हा तिसरा धक्का लागलाय जय हनुमान सरवली संघाला. पूर्णपणे बॅकफुटला मॅचच्या सुरुवातीलाच जय हनुमान सरवली संघ. परंतु सरवली देखील एक लढवय्या संघ आहे. नेहमीच आपण त्यांना झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहिलेलं आहे आणि त्यामुळेच येथून जरूर ही अपेक्षा असणार आहे त्यांच्या पाठीराख्यांना की फलंदाज कमबॅक करतील. सोपं नसणार आहे, कारण सुरुवातीलाच 3 मोठे धक्के लागलेत. नवीन बॅटर सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये. हा हंगाम सागरनं आपल्या गोलंदाजीच्या बळावर खूप जास्त गाजवलेला आहे. परंतु आज संघाला जर सुपर 16 मध्ये घेऊन जायचं असेल तर सागरला बॅटनं देखील चांगलं योगदान द्यावं लागणार आहे. दिनेशच्या खात्यामध्ये 2 यश आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी करतोय. स्लोवर बॉल होता, हलक्या हातानं तटवलाय. फ्लिक करत असताना बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. तेथे फिल्डर उपस्थित. एकच धाव मिळते. आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेला नाही आणि पॉवर प्लेचा खेळ पूर्णपणे गोलंदाजांच्या बाजूने चालू आहे. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये ही चर्चा देखील सुरू आहे की आईदेवी वडुनवगड टीमकडे जे गोलंदाजी आक्रमण आहे ते कदाचित या 128 संघ जे आपण पाहतोय स्पर्धेमध्ये त्या संघांपैकी सर्वात चांगलं बॉलिंग आक्रमण त्यांच्याकडे आहे अशी चर्चा आहे. यावेळेस चांगला फटका. ओहो, बॉल डिपॉझिट केला गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. फ्लॅट 6. सुपर संडे मधील पहिला सुपर शॉट, पहिला सुपर षटकार सागर संदेश भोईरच्या बॅटमधून. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. सहा धावांनी धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल होता. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल कमजोर पडला. फुल टॉस मिडल आणि लेग स्टिक कडे येणारा फुल टॉस बॉल फ्लिक करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे धाडला गेलाय संदेश भोईरकडून आणि सर्वात फ्लॅट षटकार देखील होता मला वाटतं या स्पर्धेतील. एवढा चेंडू खालून गेला होता, जास्त उंची नव्हती फटक्यामध्ये. मात्र नेत्रदीपक टायमिंग आणि प्लेसमेंट. 12 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे पहिल्या 2 षटकांसाठी. या गोष्टीची देखील नोंद घ्यायची आहे विशेषतः वडुनवगड टीमच्या कॅप्टननं. बघा, पहिली 5 षटकं तुम्हाला 27 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक असेल. प्रति षटक 7च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. 14 धावा धावफलकावर. संदेश भोईर सुरुवातीपासूनच आपल्याला पॉझिटिव्ह दिसलाय. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की जेव्हापासून तो खेळपट्टीवर आलाय चेंडू मिडल करतोय, चांगले फटके तो खेळताना दिसतोय आणि अखेर एक कमजोर बॉल मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचललाय. नवीन षटकाला सुरुवात करतोय उज्ज्वल पाटील. चांगला बॉल यावेळेस. ओहो, दर्जेदार क्षेत्ररक्षण, विकेट कीपिंग आपल्याला पाहायला मिळते यष्टिरक्षक प्रशांत पाटील कडून. स्वतः संघनायक यष्टनच्या पाठीमागे आहे आणि निश्चित रूपानं काही धावांचं संरक्षण त्याने केलंय. अगदी फर्स्ट स्लिपच्या दिशेनं जात असताना, आपल्या उजवीकडे जात असताना हा बॉल त्याने अडवलाय.
सागरला चेंडू तटवायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला, मात्र पूर्णपणे मिडल करता आला नव्हता. बॅटची काहीशी आतली कडा घेतल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या उजव्या बाजूने निघत होता, परंतु सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळालं. उज्ज्वल पाटीलचं हे दुसरं षटक. पुढचा बॉल घेऊन उज्ज्वल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विच हिटचा वापर, बॉल सीमारेषा पार, अफलातून फटका. सागर भोईरच्या बॅटमधून हा देखणा षटकार. कार्यात खोटेपणा नाही, मनात मोठेपणा नाही. कार्यात खोटेपणा नाही, मनात मोठेपणा. तारासारखा है लखलखणारा, तारासारखा है लखलखणारा. नेहमीच आपण ऐकत आलेलो आहोत की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, आणि तेच सध्या चित्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. सुरुवात अडखळणारी झाली आहे, खराब झाली आहे, परंतु आता अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे संदेश आणि सागरकडून. पुन्हा स्विचिटच्या तयारीत होता. यावेळेस मात्र जाणून बुजून चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर टाकलाय गोलंदाजानं. चतुराई आता गोलंदाजाची पाहायला मिळते. एक योग्य निर्णय घेतला या ठिकाणी गोलंदाजानं. फलंदाजानं चेंडू अखेर सोडून दिला होता, परंतु हा बॉल वाईड नसणार आहे असं पंचांचं मत आलंय, कारण अगोदरच स्टान्स तेथे चेंज करताना दिसला होता. फलंदाज स्विचच्या तयारीत होता, ते ओळखून घेत असताना गोलंदाजी केली जाते. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होत आहे कॉट बिहाइंड साठी, मात्र अपीलमध्ये फक्त उत्साह आहे, आत्मविश्वास नाहीये. परंतु एक चांगला बॉल. या षटकातील हा तिसरा डॉट बॉल. पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे. प्रचित 11 खानपे टीमचे कॅप्टन आणि साईश खारबाव टीमचे कॅप्टन. सुपर 16 मधील सामना असेल, चौथ्या फेरीतील सामना असेल. खारबाव विपक्ष खांडपे. खांडपे संघ देखील एक छुपा रुस्तम संघ राहिलाय या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीनं त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे, जबरदस्त कामगिरीच्या जोरावर सुपर 16 मध्ये दाखल झालाय प्रचित 11 खांडपे संघ. कोलवा टप्प्याचा बॉल. यावेळेस फार दुरून बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा अभाव. चेंडू लाईनच्या आतमधून निघून जातोय विकेट किपरचा वेध घेत असताना. एक षटकार जरूर आलाय या षटकामध्ये, मात्र त्या व्यतिरिक्त उज्ज्वल पाटीलचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 20 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावर आहे. उज्ज्वलनं पहिल्या षटकामध्ये देखील जबरदस्त मारा केला होता, फक्त 4 धावा खर्च करत असताना एक महत्त्वाचा गडी बाद केला होता. यावेळेस थोडासा मागे पडलेला बॉल बॅकफुटला जात असताना पुल केलाय, मात्र डीपमध्ये खेळाडू तैनात आहे. फक्त 1 धाव मिळेल आणि याचबरोबर उज्ज्वल पाटीलचं हे इकॉनॉमिकल षटक समाप्त होत आहे. फक्त 7 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. एकूण 2 षटकांचा स्पेल उज्ज्वल पाटीलचा समाप्त झालाय. 11 धावा देत एक महत्त्वाचा गडी त्याने आपल्या नावावर केलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान सरवली संघाची धावसंख्या 3 बाद 21. 3 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट करण्यात आलेली आहे, म्हणजे 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडी चर्चा पाहायला मिळते. येणारी 3 षटकं फार महत्त्वाची असणार आहेत सरवली टीमसाठी. वेगानं धावा येथून जोडाव्या लागतील फलंदाजांना. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जरूर गोलंदाजांचं थोडंफार वर्चस्व पाहायला मिळत असतं. खरं तर जी खेळपट्टी आपण बघतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार दर्जेदार खेळपट्टी राहिलेली आहे आणि फलंदाजांनी खूप चांगल्या खोऱ्याने देखील धावा बनवलेल्या आहेत या खेळपट्टीमध्ये. या विकेटवर कंडिशन्स देखील खूप चांगले आहेत. सकाळपासूनच वेगानं वारे देखील वाहत आहेत. आपण बघतोय की नॉर्थ ईस्टकडून आज वारे वाहत आहेत, ते साऊथ वेस्टकडे. थोडीशी दिशा वाऱ्याची बदललेली दिसते. नॉर्मली आपल्याला पाहायला मिळत असतं की पश्चिमेकडून पूर्वीकडे वारे वाहत असतात. 21 धावा धावफलकावर आहेत, तर प्रतिषटक 7च्या सरासरीनं फक्त धावा जोडल्या जात आहेत. सागर भोईर आणि संदेश भोईर ही महत्त्वाची जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय दिनेश चौगुले. हे कंटिन्यूज फ्रॉम लो डायंड. समोरच्या बाजूनं खडक शॉट, परंतु तिकडे फिल्डर उपस्थित. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. हा षटकार. राजासारखा मन मनासारखा राजा तो आहे भारी. त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. यश त्या ठिकाणी उपस्थित होता. लॉंग ऑफ सीमा रेषे जवळ
खरं तर या स्पर्धेच्या स्टँडर्डनुसार एक सोपा झेल होता. वडूनगर संघाचं क्षेत्ररक्षण नेहमीच चांगलं राहिलेलं आहे, परंतु येथे चूक घडली आहे यशकडून आणि ही चूक फार महागात पडू शकते. सागर भोईरचा हा दुसरा षटकार, नशिबाची साथ त्याला मिळाली आहे. धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, फुल टॉस आहे यावेळेस. भिरकावून दिलाय चेंडू. वाईडिश डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडला सलामी देणारा हा नेत्रदीपक फटका. आणखी एक षटकार. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर गिरा. लाजवाब शॉट फ्रंट फुटला येत असताना आडव्या बॅटचा प्रहार केलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा फुल टॉस बॉल होता. अचूक टायमिंग साधलं गेलंय सागर भोईरकडून. सागरला मिळालेलं जीवनदान आता फार महागात पडतंय वडूनगर टीमसाठी. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार सागरच्या बॅटमधून आलाय. 6 धावांनी संघाची धावसंख्या गरुड झेप घेत असताना जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. सध्या 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र प्रेशर गोलंदाजावर आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर गोलंदाज देखील भरपूर अनुभवी आहे आणि समोरचा फलंदाज देखील तेवढाच कसलेला आहे. 2 जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंदरम्यान हा आपल्याला आता सामना पाहायला मिळतोय. हे युद्ध रंगताना दिसतंय अंजूरच्या या श्री सिद्धिविनायक क्रीडा नगरीमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओहो, आणखी एक मोठा फटका. भीम टोला वज्र टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. सलगचा तिसरा षटकार. सागर भोईर ऑन फायर. लोकनेता यो साऱ्यांना ठेवत समाधानी. गोरगरिबाच्या डोळ्यातून कधी येऊन देत नाही पाणी. लाजवाब फलंदाजी. यावेळेस टायमिंग तर अचूक होतच, मात्र शक्तीचा देखील पुरेपूर वापर आणि त्यामुळेच चेंडूने केलाय हवाई सफर. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे चेंडू फेकून दिला गेलाय 6 धावांसाठी. षटकारांवर षटकार ठोकले जात आहेत सागर भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे जय हनुमान सरवली संघाची. स्थिती फार नाजूक होती. सुरुवातीला 7 धावांवर 3 गडी बाद झाले होते दुसऱ्या ओव्हरमध्ये, मात्र आता स्थितीमध्ये फार जास्त सुधारणा झालेली आहे. काउंटर अटॅक, जबरदस्त काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळत आहे सागर भोईरकडून. संदेशची देखील त्याला चांगली साथ मिळते आणि श्री सिद्धिविनायक स्टँडमध्ये बरेचसे पाठीराखे आपल्याला सरवलीचे पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँडमध्ये देखील बरेचसे प्रेक्षक आहेत. दोन्ही संघांचे पाठीराखे चांगले संख्येनं सकाळीच येथे उपस्थित झालेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे की ही फार महत्वाची मॅच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय दिनेश चौगुले. जोरदार अपील यावेळेस आणि यस, पंचांचं बोट निघून गेलंय आकाशाकडे. फलंदाज बाद. येथे पलटवार पाहायला मिळतोय दिनेश चौगुलेचा. कपिल पाटील फाउंडेशन भारी, गोरगरीब मदत करी. वेळ प्रसंगी धावून येणार, मोठ्या मनाने मदत करणार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर गिरा. काय वेग होता या बॉलमध्ये. परफेक्ट यॉर्कर, अगदी टो क्रशर. सागरची बॅट आपल्या बुटाकडे येण्यापूर्वीच तो बॉल त्याच्या बुटावर आदळला होता आणि अगदी इष्टांच्या समोर पकडला गेलाय सागर भोईर. मात्र सागरनं चांगली बॅटिंग केली. इन स्विंगिंग यॉर्करवर तो बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने संघाला चांगल्या स्थितीत आणलेलं आहे. सुरुवातीला नाजूक अवस्था होती. बाद होण्यापूर्वी 11 बॉल्समध्ये 26 धावांचं योगदान सागरनं दिलं, ज्यामध्ये 4 दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सध्या धावफलकावर आपण बघतोय 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. ही तर फक्त सुरुवात आहे मित्रांनो. यानंतर आणखी मोठमोठ्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. हा सामना जो संघ जिंकेल तो अंतिम 16 मध्ये दाखल होईल. यानंतरचा सामना सुपर 16 मधल्या 2 संघांदरम्यान असणार आहे. प्रचित 11 खांडपे विपक्ष साईश खारबाव. त्यानंतर आपण टेंभवली विरुद्ध गोडदेव अशी एक मॅच पाहणार आहोत आणि ते देखील सुपर 16 मध्ये पोहोचण्यासाठी आता एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. पुढचा बॉल, नवीन बॅटर आलाय मोनिश पाटील, फिनिशर. हा फलंदाज चांगला फिनिशर आहे. आल्या तडाखा, धूम धडाका, स्लॉक स्वीपचा वापर. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या जगात सोयी बनतोडी. व्हॉट अन इनक्रेडिबल शॉट दॅट इज. हा लेग कटर बॉल होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होत होता, परंतु
स्लॉक स्वीपचा अप्रतिम वापर केलाय, टायमिंग लाजवाब आणि शक्तीचा तर नेहमीच पुरेपूर वापर करत आलेला आहे आपल्या फटक्यांमध्ये फलंदाज मोनिश पाटील. आल्या त्याने ठोकलाय षटकार. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 45 या आकड्यावर. एक गडी जरूर बाद झाला या षटकामध्ये. महत्वाची विकेट मिळवलेली देखील आहे दिनेशनं, परंतु 4 षटकार देखील लागलेत. 24 धावा आतापर्यंत त्याने मोजल्यात या षटकामध्ये. षटकातील शेवटचा बॉल सामना करतोय मोनिश. यावेळेस सेन्सिबल फलंदाजी. खरं तर या बॉलवर देखील मोठा फटका खेळता आला असता, परंतु अगोदरच 24 धावा आलेल्या आहेत. हे पाहत असताना सॉफ्ट अँड पुश, लूज बॉटम अँड पुश होता ऑफ साईडला. एक सिंगल तिथे कंप्लीट करण्यात आली आहे मोनिशकडून आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना नवीन षटकामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या आकड्यावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात जय हनुमान सरवली. जय हनुमान सरवली विपक्ष आईदेवी वडूनवगर. असा हा आजचा सुपर संडेचा पहिला सुपर सामना. जवळपास 21 मिनिटांचा अवधी आपण खर्च केलेला आहे, हे लक्षात घ्या. आईदेवी वडूनवगर संघ पुढील सामन्याची नाणेफेक 6 षटकं संपल्यानंतर लगेच केली जाणार आहे. अर्थात इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणारच आहोत. ज्या संघाचे कर्णधार उपस्थित नसतील त्या संघाला पेनलाइज देखील केलं जाईल. फार जास्त उशीर आपण केला तर कदाचित तुमचा संघ स्पर्धेतून बाद देखील केला जाऊ शकतो. आज कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट येथे केली जाणार नाही आहे. कालच ह्या सूचना दिल्या होत्या. सो सर्व जे संघ खेळणार आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि अगदी योग्य वेळेवर आपण येथे टॉससाठी उपस्थित देखील राहायचं आहे. कमालीचा माहोल आहे आज. आज वातावरण देखील काही वेगळ्याच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आल्हाददायक परिस्थिती आहे, प्रसन्न असं वातावरण आहे अंजूरच्या श्री सिद्धिविनायक क्रीडा नगरीमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेचे शिल्पकार A1 जोडीच्या माध्यमातून अर्थात निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी यांच्या मार्फत हार्दिक स्वागत. आज पुन्हा एकदा आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय सर्व क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून, सर्व जनतेच्या माध्यमातून. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री माननीय नामदार कपिलजी पाटील साहेबांना आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून येथे 2 ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण देखील करण्यात येणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी तो लोकार्पण सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. फिरता दवाखाना, ॲम्ब्युलन्स प्लस डिस्पेन्सरी, खूप चांगला उपक्रम. कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम येथे राबवला जाणार आहे. खेळाडूंना आणि पंचांना देखील विनंती असेल जास्त वेळेचा अपव्यय करता कामा नये. बघायचं आहे नेमकं काय घडलंय तिकडे. फलंदाज देखील पंचांची चर्चा करतायत. दिनेश चौगुले आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. आणखी एक खेळाडू वडूनवगर संघाकडून पंचांची चर्चेत मग्न आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मितेश जोशी. इम्प्रेस केलंय काही स्पर्धांमध्ये ह्या युवा गोलंदाजाने. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. एक वेगळा अँगल त्याच्याकडे आहे, कारण आता आपण बघतोय की 2 उजव्या हाताचे फलंदाज समोर आहेत आणि बऱ्याचदा हे चित्र आपण बघितलंय की लेफ्ट आर्म गोलंदाजांनी उजव्या हाताच्या फलंदाजांना विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडं हैराण केलेलं आहे. परंतु दोन्ही फलंदाज अतिशय तगडे आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. संदेश भोईर एक गिफ्टेड स्ट्रोक प्लेअर आहे, त्याचं टायमिंग पाहण्यासारखं असतं. आणि दुसरीकडे ज्या फलंदाजाकडे प्रचंड ताकद आणि चांगलं टायमिंग आहे तो फलंदाज मोनिश पाटील. 7 धावांचं योगदान मोनिशनं आतापर्यंत दिलंय. 2 चेंडूंचा सामना केलाय. संदेशला जास्त स्ट्राईक मिळालेली नाही. खरं तर संदेश वन डाऊन खेळण्यासाठी आला होता. फक्त 3च चेंडूंचा सामना केलाय. 1 षटकार टोकत त्याने 8 धावांचं योगदान दिलंय. सुरुवातीला निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळत होती जय हनुमान सरवली संघाची, कारण 7 धावांवर तब्बल 3 फलंदाज बाद झाले होते आणि फार संथ गतीनं धावा जोडल्या जात होत्या. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा धावफलकावर होत्या, परंतु 4थ्या षटकामध्ये लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. सलगचे 3 षटकार ठोकल्यानंतर बाद झाला सागर भोईर आणि आपल्या टीमला पूर्णपणे या मॅचमध्ये तो घेऊन आलेला आहे. इथून फार जास्त संघर्ष दोन्ही संघांना करावा लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. सामन्याचा पहिलाच हाफ आहे. यानंतर वडूनवगर संघाची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या या इनिंग्समध्ये 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण बघतोय 4 बाद 46. आज हवेचा जो वेग आहे तो थोडा जास्त आहे, त्यामुळेच बेल्स ज्या आहेत त्या आपल्याला खाली पडताना दिसत आहेत आणि त्यामुळेच थोडासा खेळ थांबलेला आहे.
असं चित्र खरं तर न्यूझीलंडमध्ये पूर्वी फार पाहायला मिळायचं. वेलिंग्टनचं जे मैदान आहे तिथे फार जास्त वेगानं वारे वाहत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिकडे हे चित्र जास्त पाहिलं गेलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी हेवी बेल्सचा देखील वापर केला जातो. हे देखील एक विशेष आहे. 46 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रतिषटक 11.50च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत आणि दोन्ही संघांच्या फलंदाजांना माहिती आहे, खेळाडूंना माहिती आहे की येथे चांगल्या धावा होत असतात. विशेषतः जेव्हा दिवसा सामने खेळवले जातात तेव्हा तर जास्तीत जास्त धावा येथे पाहायला मिळत असतात आणि 6 ओव्हर्समध्ये दोन्ही संघांचे जे स्ट्रेंथ आहे ते पाहता किंवा काही विकनेसेस असतील ते देखील पाहता 70-75 धावसंख्येपर्यंत जर मजल मारण्यात आली तर मात्र एक जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळू शकते. मितेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, फुलटॉस बॉल फार जास्त जोरानं खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल तुम्ही कसा मिस करू शकता? मात्र येथे बॉल मिस केला गेलाय, तो देखील बॅटर मोनिश पाटील कडून. आश्चर्य वाटतंय, फुलटॉस बॉलचा फायदा उचलता आला नाही. गोलंदाज थोडासा नशीबवान ठरलाय, परंतु अशा चुका सातत्याने जर करत राहिला गोलंदाज तर मार पडू शकतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस लो फुल टॉस लॉफ्ट केलाय, बॉल हवेत, तिकडे फिल्डर उपस्थित आणि फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. काऊ कॉर्नर सीमा रेषा पार. समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये हा षटकार आणि या षटकाराबरोबरच धावांचं अर्धशतक कंप्लीट होतंय जय हनुमान सरवली संघाचं. केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय बनसोडीचा. केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय बनसोडीचा. केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय बनसोडीचा. रोहिदासनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, परंतु बॉल त्याच्या आवाक्याबाहेर होता. सीमारेषेलगत स्वतःला उंच हवेत स्ट्रेच त्याने केलं होतं, परंतु बॉल भरपूर वरूनच निघून गेलाय. फिल्डरला दोष देता येणार नाही. बॉल देखील खराब नव्हता, लो फुल टॉस बॉल होता, परंतु हेच तर वैशिष्ट्य आहे ना या फलंदाजाचं. त्याच्याकडे ताकद आहे आणि फक्त ताकदच नाही तर टायमिंग देखील त्याचं खूप चांगलं पाहायला मिळत असतं. टायमिंग आणि ताकद चांगली तुमच्याकडे असेल तर मात्र कुठल्याही मैदानावर तुम्ही षटकार ठोकू शकता. चांगल्या चांगल्या चेंडूंवर तुम्हाला षटकार ठोकता येऊ शकतात. तेच चित्र इथे पाहायला मिळत आहे. षटकारानं धावसंख्या 52 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे सरवली टीमच्या इनिंग्समध्ये. ओहो, खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा भिरकावून दिला. यावेळेस केतन पाटीलच्या डोक्यावरून आणखी एक षटकार. मागच्या ओव्हर पासून सरवली संघाचे फलंदाज षटकारांमध्येच डील करताना दिसत आहेत. मागच्या आपण 9 चेंडूंचा जर विचार केला तर त्यामध्ये 6 षटकार ठोकण्यात आलेत. अगदी मोजून मापून मारलेला हा फटका होता. बॉल फार जास्त दूरवर गेलेला नाही, परंतु एवढं एलिव्हेशन आणि एवढं अंतर होतं त्या फटक्यामध्ये की फलंदाजाला 6 धावा मिळतील. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार आलाय. ऑन साईडला जास्त फेवर करताना देखील दिसतोय फलंदाज. ही देखील त्याची स्ट्रेंथ राहिलेली आहे, परंतु एक वैशिष्ट्य आहे की ऑफस्टिकच्या बाहेरची चेंडू देखील तो अगदी सहजपणे ऑन साईडला खेळतोय. पहिले 3 चेंडू कुठेतरी खोलवर टप्प्याचे टाकण्याचा प्रयत्न झाला. पहिला बॉल फुलटॉस डॉट बॉल आला, त्यानंतर लोवर फुलटॉसवर षटकार, त्यानंतरचा ओव्हर पिच बॉल होता त्याच्यावर देखील षटकार आलाय. आता गोलंदाज लेंथमध्ये बदल करेल का, लाईनमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळेल का, बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत. पॉसिबिलिटीज खूप असतात क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु बघायचंय काय घडतंय. नेक्स्ट बॉल. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस चांगला यॉर्कर लेंथ बॉल होता. बघा, खोलवर टप्प्याचे चेंडू आपण पाहतोय, परंतु त्यामध्ये देखील थोडंसं आपल्याला डिफरन्स पाहायला मिळत आहे. फुलटॉस देखील खोलवर टप्प्याचाच बॉल आहे, यॉर्कर देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे, परंतु थोडाफार फरक असतो. 1-2 इंचचा जरी फरक झाला तरी देखील तिथे फलंदाजाला संधी मिळू शकते. हा लेंथ बॉल आहे, स्लॉक केलाय, टॉप एज, फिल्डर डाऊन द बॉल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ओहो, रिले कॅच, फलंदाज बाद. रोशन आणि दीपराज यांनी मिळून ही कमाल केलेली आहे. मिली जुली सरकार. 2 खेळाडूंनी हा झेल समाप्त केलाय. एकाच्या हातातून निसटला होता. इथे टायमिंग चुकलं होतं. खेळायचं होतं डीप मिड विकेटच्या वरून कदाचित किंवा डीप स्क्वेअर लेगच्या वरून, परंतु थोडा बिहाइंड स्क्वेअर हा फटका निघून गेला होता कारण टॉप एज होतं. पाहू शकाल तुम्ही, आधी सुटला झेल तिथे रोशनच्या हातातून, त्यानंतर मात्र दीपराज त्याच्या मदतीला धावून आला. संघाच्या मदतीला तो धावून आलाय आणि एका खतरनाक फलंदाजाच्या खेळीचा अंत झालाय. 19 धावांचं योगदान दिलं मोनिश पाटीलनं. धावसंख्या आपण बघतोय 5 बाद 58. सध्या 5वं षटक प्रगती पथावर आहे.
पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. सामना असेल प्रचित 11 खांडपे विपक्ष साईश स्पोर्ट्स खारबाव. खारबाव टीमचे कॅप्टन उपस्थित देखील झालेले आहेत. खांडपे टीमचे कॅप्टन आपण देखील या. नवीन बॅटर आलाय निखिल. चांगला बॉल. येथे कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. बघा 2 षटकार आलेत या षटकामध्ये. मात्र युवा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी करताना, परंतु त्याने देखील आपली हिंमत गमावलेली नाही. त्याने देखील स्वतःला बॅक करत असताना काही चांगले यॉर्कर टाकून दाखवले आणि निश्चित रूपानं कमबॅक करून दाखवले या षटकामध्ये मितेश जोशीनं. मितेशचं षटक झालंय समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सरवली टीमची धावसंख्या 5 बाद 59. 26 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ओव्हर रेट चांगला राहिला आहे. 27 मिनिटांचा अवधी ऑर्गनायझिंग कमिटीकडून देण्यात आलेला आहे पहिल्या 5 षटकांसाठी. तर त्याच वेळेमध्ये येथे आपण बघतोय की 5 षटकं ही कंप्लीट करण्यात आलीत. परंतु शेवटचं षटक देखील लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पहिली 5 षटकं अगदी योग्य वेळेवर कंप्लीट केलीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये खूप जास्त वेळ घेऊ शकता, असं अजिबात नाही आहे. शेवटच्या षटकाला येथे प्रारंभ केला जाईल. आणखी किती धावा फलंदाज जोडतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. खरं तर पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा धावफलकावर होत्या. मात्र मागच्या 2 षटकांमध्ये तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. षटकारांचा खऱ्या अर्थानं पाऊस पाहायला मिळाला आहे आपल्याला श्री सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूरमध्ये, जेथे क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवतोय. 38 धावा तब्बल फलंदाजांनी कुठून काढल्यात मागच्या 2 षटकांमध्ये. आणि या दरम्यान 2 फलंदाज देखील बाद झालेत. 2 अतिशय डेंजरस फलंदाज सागर भोईर आणि मोनिश पाटील, दोघांनी खूप चांगलं योगदान दिलं. सागरनं 11 बॉल्समध्ये 26 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार ठोकले. तसेच मोनिश पाटीलनं 3 षटकार ठोकत असताना 7 बॉल्समध्ये 19 धावांचं योगदान दिलंय. दोन्ही संघांकडे खूप चांगले अष्टपैलू खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी यश पाटीलच्या खांद्यांवर. दिनेश चौगुले आणि उज्ज्वल पाटील यांनी नवीन चेंडूचा वापर केला आणि हे अनुभवी गोलंदाज आहेत. परंतु त्यानंतर मितेश एक युवा गोलंदाज आणि आता यश येतोय. समोर आहे निखिल. फुलटॉस, जबरदस्त फटका. बॉल पाठवलाय डीप पॉइंट क्षेत्रातून सीमारेषा पार. हा खणखणीत चौकार. आणि येथे 3ऱ्या पंचांची देखील मदत घेण्यात आली आहे. रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. फटका छान होता. स्लाइस करत असताना अगदी गॅपमधून बॉल काढला होता. कुठल्याही फिल्डरला तिकडे संधी दिली गेली नाही चेंडू अडवण्याची निखिल चौधरीकडून. डाकी निलेश पाटील मान सन्मान करतात साऱ्यांचा. डाकी निलेश पाटील मान सन्मान करतात साऱ्यांचा. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. केंद्रीय मंत्री बघायचे 3ऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. बीमरसाठी तेथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे आणि 3ऱ्या पंचांचा निर्णय आपल्या समोर येतोय. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी जरूर, परंतु बॉल फार कमजोर होता. लुझनरनं सुरुवात केली आहे गोलंदाज यश पाटीलनं या शेवटच्या षटकाला. फुलटॉस देखील होता आणि विट देखील त्याने प्रोव्हाइड केली होती. फलंदाजाला अचूक टायमिंग फक्त तिथे साधायचं होतं. टायमिंग देखील चांगलं साधलं आणि प्लेसमेंट तर वाखाणण्याजोगं होतं. डीप पॉइंटला कुठलाही फिल्डर नव्हता. त्याचा फायदा उचलत असताना चौकार जोडलाय फलंदाज निखिल चौधरीनं. ही इज ऑन 5 ऑफ जस्ट 2 डिलिव्हरीज. संदेशला स्ट्राईकच मिळत नाहीये मागच्या 2 ते 3 षटकांमध्ये आपण बघतोय. पुढचा बॉल. ओ यावेळेस फुल टॉस स्मॅश केलाय समोरच्या बाजूनं. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं अँटिसिपेशन देखील राहिलं त्या ठिकाणी फिल्डरचं. सुरुवातीला असं वाटलं होतं की फिल्डरला बीट करून बॉल निघून जाईल 4 धावांसाठी. मात्र सीमा रेषेलगत खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आता
पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. अंपायर्स रिव्ह्यू असेल. या अगोदर फलंदाजांनी रिव्ह्यू घेतला होता, मात्र आता फलंदाजी करणाऱ्या टीमकडे तर रिव्ह्यू नाही आहे या इनिंग्समध्ये, परंतु यस पंचांकडे काही अधिकार असतात. त्या अधिकारांचा वापर करत असताना येथे पंचांनी त्यांचा रिव्ह्यू वापरलेला आहे. बघायचं आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. सातत्यानं फुलटॉस चेंडू टाकले जात आहेत आणि त्यामध्ये देखील थोडी शंका निर्माण होते. टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर GTC लाईव्ह कडून आपण बघत आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेक्निकल टीम पूर्णपणे सज्ज आहे. खूप सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे GTC लाईव्ह मार्फत. अनेक क्रिकेट रसिक आमच्यासोबत या सकाळच्या सत्रामध्ये देखील ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. त्या सर्व ऑनलाईन व्ह्यूवर्सचं देखील A1 जोडी मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक सारे क्रिकेट रसिक आपल्याला स्टँड्समध्ये देखील पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल. यावेळेस हाईट जास्तच होती आणि त्यामुळेच तिसऱ्या पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. फलंदाज निखिलसाठी हा बॉल होता. मागचा पाय अगदी क्रीजमध्ये खूप मागे आपल्याला पाहायला मिळतोय. येस, फलंदाज फारसा झुकलेला देखील नाहीये, हेच बाब लक्षात घेतली आहे पंचांनी. पुढचा बॉल असेल फ्री हिट. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. मिरकावून द्यायचा होता ऑन साईडला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. थोडा वेगात येथे बदल करण्यात आला होता गोलंदाजाकडून. लेंथमध्ये देखील फार चांगला बदल पाहायला मिळाला. या अगोदरचे 2 चेंडू त्याने फुलटॉस टाकले होते. एकच धाव मिळाली, ते देखील लेग बायच्या रूपात. धावसंख्या जाऊन पोहोचले 67 या आकड्यावर. 67 रन्स ऑन द बोर्ड. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि 3 षटकं जेव्हा समाप्त झाली होती तेव्हा असं वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारेल जय हनुमान सरवली संघ, कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त 21 धावा धावफलकावर होते आणि 3 महत्वाचे गडी देखील बाद झाले होते. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल हुक केलाय. लाजवाब शॉट, षटकार. फलंदाजाला लागली धावांची भूक. त्याने चेंडूला केलंय जबरदस्त पद्धतीनं हुक आणि चेंडूसाठी केलंय सीमारेषेच्या बाहेरचं तिकीट बुक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जाणारा हा दणदणीत षटकार संदेश भोईरच्या बॅटमधून. काय एकाग्रता आहे या फलंदाजाची. आपण बघतोय की मला वाटतं त्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली होती, त्यानंतर एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये थेट तो स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. परंतु या अगोदरचा बॉल जेव्हा त्याने फेस केला होता तेव्हा देखील षटकारच ठोकला होता आणि आता पुन्हा जेव्हा भरपूर कालावधीनंतर स्ट्राईक मिळाली तेव्हा देखील त्याने षटकारच ठोकलाय. क्लास फलंदाजी. 14 धावांवर जाऊन पोहोचलाय संदेश भोईर. संघाची धावसंख्या झाली 5 बाद 73. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या बाजूला स्मॅशिंग ड्राईव्ह. ओ, परंतु तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. कमालीचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट यालाच तर म्हणतात. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 हा थरार आहे या स्पर्धेचा. 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाजाकडे, मात्र फिल्डरचं कौतुक करावं लागेल. रोहिदास होता त्या ठिकाणी, ज्यानं 2 धावांचं निश्चित रूपानं संरक्षण केलंय असं मी म्हणेन. वडूनगर टीमसाठी 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं फिल्डरच्या माध्यमातून. धावसंख्या 75. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतो यश पाटील. लो फुल टॉस बॅक टू द बॉलर. चांगला स्ट्रोक होता, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. धाव मिळणार नाहीये या चेंडूवर. याची पूर्णपणे दक्षता गोलंदाजाने घेतली आहे. आतापर्यंत 15 धावा जरूर खर्च केल्यात या षटकामध्ये यश पाटीलनं. फलंदाजांचं वर्चस्व राहिलंय मागच्या 3 षटकांमध्ये. जबरदस्त पलटवार, जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे सरवली टीमचा. शेवटचा बॉल. यावेळेस अगदी ओव्हरपिच बॉल उडवलाय. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल भारतीय जनता पार्टी स्टँड मध्ये. षटकार. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जय हनुमान सरवली संघाची 6 षटकांच्या समाप्तीनंतर 81 आकड्यावर आणि 82 धावांचं टार्गेट असेल सुपर 16 मध्ये पोहोचण्यासाठी आई देवी वडूनवगर टीम समोर. बिग टार्गेट. देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले. देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले. मोदी साहेबांच्या सरकारात. थँक्यू डीजे. तर 82 धावांचं टार्गेट आहे 6 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता आई देवी वडूनवगर टीमसाठी. काय घडेल काय बिघडेल आई देवी वडूनवगर संघाच्या
डावामध्ये ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. दरम्यान आदरणीय योगेश पाटील साहेब, खारबावचे प्रसिद्ध उद्योगपती, यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील आगमन होत आहे. सर्व पाहुण्यांचं सुपर संडेमध्ये, या सुपर स्पर्धेमध्ये A1 जोडीच्या मार्फत A1 स्वागत. आदरणीय योगेश पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि त्यांना मी विनंती करतोय आपण थेट आता टॉस बॉक्समध्ये यावं. साहेब, आपल्या शुभास्ते पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. सुपर संडे की दूसरी पेशकश, एक और सुपर मुकाबला. प्रचित 11 खांडपे बनाम साईश खारबाव. माननीय श्री योगेश पाटील साहेब, खारबाव गावचे समाजसेवक आणि प्रसिद्ध उद्योगपती, यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. दोन पाटील माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि दोन्ही कॅप्टन्स आहेत. खारबाव टीमचे कॅप्टन आहेत प्रणय पाटील माझ्या डाव्या बाजूला आणि माझ्या उजव्या बाजूला आहेत अक्षय पाटील, प्रचित 11 खांडपे टीमचे कॅप्टन. साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर. पाहुण्यांचं मी स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. टॉस कॉईन कॅप्टन्सना माहितीच आहे, कारण 3-3 सामने दोघांनी जिंकलेले आहेत. खूप चांगला खेळ दाखवलेला आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. मात्र हा सामना फार महत्त्वाचा आहे, कारण बक्षीसपात्र फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. एक बाईक लागू होणार आहे, जो संघ जिंकेल त्या संघासाठी. एका बाजूला A1 जोडी, हेवी वेट कॉईन आहे आपलं, आणि हेवी वेट स्पर्धा देखील आहे. हेवी वेट आपली A1 जोडी देखील आहे, निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी यांची. दुसऱ्या बाजूला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 माननीय नामदार कपिलजी पाटील साहेबांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. अक्षय पाटील कॉल देत आहेत. A1 जोडी असा कॉल त्यांनी दिलेला आहे, परंतु आलेला आहे केंद्रीय राज्यमंत्री चषक. पाहुण्यांचे आभार मी व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हावं. प्रणय पाटील, टॉस तुमच्या बाजूने लागलेला आहे. अतिशय महत्त्वाची मॅच आहे. किती महत्त्वाची मॅच तुमच्या दृष्टीने आहे आणि काय निर्णय घ्याल? नक्कीच खूप महत्त्वाची मॅच आहे ही. हा सामना जिंकल्यानंतर टॉप 8मध्ये जाणार आहे जो संघ जिंकेल तो. आणि नक्कीच टॉस इम्पॉर्टंट होता आणि आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ. आत्तापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये जी कामगिरी झालेली आहे, म्हणजे काय काय पॉझिटिव्स राहिलेले आहेत ज्याच्या बळावर तुम्ही इथपर्यंतचा प्रवास केला आहे? नक्कीच बॅटिंग ऑर्डरमध्ये भरपूर गडबड झाली आहे. स्टार्टिंग होत नाही बॅटिंगमध्ये आणि मागचे जे प्लेयर आहेत ते चांगले खेळले म्हणून इथपर्यंत पोचलो आणि आम्ही देखील आता नक्कीच चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. समोरील संघाविरुद्ध या हंगामामध्ये कधी मॅच झालेली आहे का? नाही, कधी झाली नाही. पण काय वाटतंय, त्या टीमचा देखील परफॉर्मन्स तुम्ही बघितला असेल या स्पर्धेमध्ये? हां, नक्कीच ते देखील 3 सामने जिंकलेले आहेत आणि नक्कीच तो एक चांगलाच संघ आहे. संघामध्ये काही चेंजेस वगैरे? हां, एक चेंजेस असेल खाली. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. अक्षय, तुमच्या टीममध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही, हाय तेच टीम खेळणार आहे. म्हणजेच विनिंग कॉम्बिनेशन घेऊन जातात. काय वाटतं तुमच्यासाठी काय पॉझिटिव्स राहिलेत किंवा अशा काही गोष्टी आहेत का ज्या आणखी सुधारणा करण्याची गरज आहे ज्या गोष्टींमध्ये? तसं काय नाही. आमचं नयन एक फ्रंट लाईन बॉलर आहे, पण त्यांनी मार खाल्ला आहे, म्हणजे त्याने चांगली बॉलिंग करायचीच विनंती. कशी एन्जॉय केली संपूर्ण स्पर्धा? खूपच एन्जॉय केली. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. सुपर 16चा हा पहिला सामना आपल्या समोर रंगणार आहे. एका बाजूला टीम असणार आहे प्रचित 11 खांडपे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत साई स्पोर्ट्स खारबाव. खारबाव संघाचे कॅप्टन प्रणय पाटील यांनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. थँक्यू.
तो खेल की शुरुआत यहाँ पर होने वाली है। बड़ा टारगेट है, 82 रन्स, बड़ा मुकाबला है और बड़े मैच में एक अलग प्रकार का प्रेशर भी तो रहता है। उस प्रेशर को झेलना एक अलग कला होती है। अभी देखना है कि कौन सी टीम उस प्रेशर को ठीक तरह से झेल पाती है। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 में। सांसद क्रीड़ा महोत्सव के अंतर्गत ये टूर्नामेंट खेला जा रहा है। कई सारे खेल जिनको बढ़ावा दिया जा रहा है और कई सारे विभागों में भिवंडी लोकसभा के अंतर्गत हम प्रमोट भी कर रहे हैं। कई सारे खेल खेले जा रहे हैं और यहाँ पर अंजूर में एवं जोड़ी की ये पेशकश है। केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का ये महाकुंभ आज है सुपर संडे। कुल मिलाकर 12वां दिन है टूर्नामेंट का। इस समय सुपर 16 में पहुंचने के लिए संघर्ष दो बड़ी टीमों के बीच में। आई देवी वडूनगर बनाम जय हनुमान सरौली। वडूनगर के सामने 82 रनों की चुनौती रखी गई है 6 ओवर्स में मैच को जीतने के लिए सरौली टीम द्वारा। सलामी बल्लेबाज केतन पाटिल बड्डे बॉय और उनके साथ प्रशांत पाटिल। आज देखना है बड्डे बॉय क्या रिटर्न गिफ्ट देंगे अपनी टीम को। उनको तो कई सारे तोहफे मिलेंगे, इसमें तो कोई शंका नहीं है, लेकिन आज वे भी चाहेंगे कि अपनी टीम को उनकी तरफ से एक बड़ा तोहफा दिया जाए एक अच्छी पारी खेलकर। पहला ओवर लेकर अभी पहली गेंद स्मैश कर दिया है। लाजवाब शॉट, कमाल का शॉट, अद्भुत शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर गेंद, 6 रन। इससे बेहतरीन शुरुआत और क्या कर सकते हैं बल्लेबाज। जगह बनाई और देखिए पिछला पाव जो है बैकफुट वो थोड़ा हवा में है, यानी कि वजन जो है वो फ्रंट फुट पर है। ऑन द राइज खेला है, स्मैशिंग ड्राइव था ये, लाजवाब सिक्सर। गजब की टाइमिंग वहां पर केतन पाटिल द्वारा। ये एक ऐसे बल्लेबाज है जो घंटों का काम मिनटों में कर सकते हैं। बड़ा टारगेट है और इस तरह के टारगेट हासिल करने के लिए केतन जैसे बल्लेबाजों का चलना बहुत ही जरूरी। इस बार थोड़ी खींची हुई लेंथ पर रखी थी गेंद, आड़े बैट से खेल दिया है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे। डीप में फील्डर मौजूद है ऑन साइड में, एक ही रन लेने का मौका। हालांकि बल्लेबाज यदि खतरनाक है तो गेंदबाज भी कम नहीं है। अभी चौधरी कई सालों का तजुर्बा है और खास तौर पर नई गेंद से कमाल की गेंदबाजी करते हैं, बहुत चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं अविनाश। स्ट्राइक अब प्रशांत पाटिल के पास, छोटे कद के उच्च कोटि के बल्लेबाज, क्लासिक शॉट्स खेलने में माहिर, इम्प्रोवाइज क्रिकेट भी बहुत अच्छा खेलते हैं। और ये कटर थी, उसको बहुत जल्दी पढ़ लिया, हुक कर दिया है गेंद को। गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन पोजीशन में थे, बैट का जो स्विंग था वो भी देखने लायक था। गेंद को आखिर तक देखते रहे थे, गेंद के लाइन के थोड़ा अंदर पहले ही चले गए थे और कट होकर गेंद थोड़ी अंदर की तरफ आ रही थी, जो कि लेग स्टंप की दिशा में भी झुक रही थी। बहुत ही शानदार तरीके से हुक किया और चौके से अपना खाता खोला प्रशांत पाटिल ने। टीम का स्कोर 11 रन। एक और हुक शॉट, ये तो और भी बेहतर, और भी दूर, इस बार 6 रन। सीधे स्वर्गीय अटल बिहारी प्लेयर्स पेविलियन के ऊपर। देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले, देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले। मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले, मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब। देखिए ये जो हुक शॉट है या फिर पुल शॉट्स जो है, बैकफुट पर जो शॉट्स खेले जाते हैं वो बहुत अच्छे तरीके से खेलते हैं प्रशांत पाटिल, लेकिन एक समय भी रहता है। कभी कभी आपका समय खराब चलता है। मुझे अच्छी तरह से याद है 2021 का मेयर कप, जहां पर पूरे टूर्नामेंट में प्रशांत फ्लॉप चले थे और उस टूर्नामेंट में वो इस तरह की गेंदों पर काफ़ी ज़्यादा स्ट्रगल कर रहे थे। लेकिन अब दिन बदल गए हैं, ये 2023 है और बहुत कुछ बदला है पिछले 2 सालों में। प्रशांत पाटिल ने महारत हासिल की है शॉर्ट पिच गेंदों पर हुक शॉट खेलने में। 2 बेहतरीन हुक शॉट, पहली गेंद पर चौका, उसके बाद छक्का। और जिस तरह का फील्ड प्लेसमेंट भी है उसको देखते हुए कहीं ना कहीं ये गलत रणनीति भी मानी जा सकती है गेंदबाज द्वारा। हालांकि अभी बहुत ही अनुभवी गेंदबाज है, लेकिन फील्ड प्लेसमेंट के मुताबिक कहीं ना कहीं गेंदबाजी नहीं की जा रही है। 2 खिलाड़ी इस समय बाउंड्री पर। पहला ओवर चल रहा है, एक डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑफ। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। और इस बार सामने की तरफ प्रहार किया है, एक और बेहतरीन स्ट्रोक, अब की बार 4 रन। आगरी समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील
कमाल की शुरुआत देते हुए दोनों सलामी बल्लेबाज। स्कोर पहुंच चुका है 21 पर। बगैर नुकसान के ईंट का जवाब पत्थर से दिया जा रहा है। अब समझ में नहीं आ रहा है कि अभी के भी कि कहां पर गेंद की जाए। एक गेंद आगे करके भी देखी लेकिन नतीजा कुछ खास नहीं आया। ओ इस बार जगह मिली। अब की बार कवर पॉइंट के ऊपर से निकाला गेंद को। एक और दर्शनीय स्ट्रोक। 4 रन और। समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले आता इथं नाही तिथं बघा ते साहेब डायरेक्ट दिल्लीला गेले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री कपिल दादांच्या संगती आले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री कपिल दादांच्या संगती आले मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले मोदी साहेबांच्या सरकारात सुपर संडे का ये पहला मुकाबला और सुपर बल्लेबाजी सलामी बल्लेबाजों द्वारा देखने को मिल रही है। रन संख्या 25 बिना किसी नुकसान के पहले ओवर का खेल समाप्त। आई देवी वडुनगर टीम की धुआंधार शुरुआत। बचे हुए 5 ओवर्स में अब 57 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट जो था वो पारी की शुरुआत में 13.67 रन प्रति ओवर का था, उसको अब सीधे 12 के नीचे लेकर आए हैं ये दोनों सलामी बल्लेबाज। 7 पर बैटिंग करते हुए केतन 18 पर पहुंच चुके हैं। प्रशांत पाटिल मात्र 4 गेंदों का सामना करते हुए। देखिए समय काफी महत्वपूर्ण है। 27 मिनट के भीतर पहले 5 ओवर्स आपको किसी भी हाल में कंप्लीट करने हैं, नहीं तो फिर आखिरी ओवर में पेनल्टी के तौर पर जो आउटफील्ड में 5 खिलाड़ी होते हैं उसमें से एक खिलाड़ी सर्कल के अंदर आपको रखना होगा। नया ओवर लेकर सागर बोईर, विकेट टेकिंग ऑप्शन सागर। थोड़ी नीचे रहती हुई गेंद को खेलना चाहते थे कवर एक्स्ट्रा कवर की तरफ, लेकिन बीट हुए वहां पर बल्लेबाज। हर गेंद पर तालियां, चौका छक्का लगता है तो भी तालियों की गूंज, और गेंद डॉट भी जाती है तो भी तालियों की गूंज। विकेट पर भी यहाँ पर तालियां सुनने को मिल रही है, यानी कि दोनों टीमों के समर्थक बहुत ही अच्छी संख्या में पहुंचे हैं अंजूर में। स्वागत है आप सभी का। सागर बोईर राइट आर्म ओवर द विकेट, और इस बार पटकी हुई गेंद स्लैश कर दिया है, तमाचा दिया है गेंद पर, और गेंद निकलती हुई सीधे लोकनेते दीवा पाटिल स्टैंड में। खबर पॉइंट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। पंतप्रधान मोदी साहेब सारे गाव त्यांचे गुणगान आहेत कर्तव्यदक्ष कार्य महान देशाची वाढवती शान। क्या कमाल के, क्या अद्भुत अद्भुत शॉट्स देखने को मिल रहे हैं। गेंद के मेरिट पर खासतौर पर बल्लेबाजी हो रही है। आक्रामकता तो है ही, लेकिन ऐसे नहीं कि केवल उलझुल शॉट्स खेले जा रहे हैं। प्योर क्रिकेटिंग शॉट्स खेलते हुए इन दो बल्लेबाजों ने तेज गति से रन्स बनाए हैं। अच्छी टेक्निक यदि आपके पास है तो आप किसी भी बॉलिंग अटैक को तहस नहस कर सकते हो। एक बार फिर से साबित होता हुआ यहाँ पर टेनिस बॉल क्रिकेट के खेल में भी। रन संख्या 31 बगैर नुकसान के। बड्डे बॉय भी आज कमाल के फॉर्म में नजर आते हुए केतन पाटिल, और पूरे सीजन में उनका बल्ला बोलता आया है। अच्छा कंसिस्टेंट खेल पेश करते आ रहे हैं। सेंसिबल बल्लेबाजी, इस बार हल्के हाथों से ढकेला है, गेंद जा रही है काउ कॉर्नर की तरफ। ऑपर फील्डर मौजूद है, हर गेंद पर प्रहार करने की आवश्यकता नहीं है। इस बात को भी समझते हुए केतन पाटिल, उनको पता है कि उनका विकेट बहुत महत्वपूर्ण है। 4-5 ओवर तक यदि क्रीज पर टिके रहे तो शायद वो 5 ओवर में भी मैच समाप्त कर सकते हैं। इतनी ज़बरदस्त प्रतिभा है उनके अंदर, इसीलिए अपना विकेट तो बिल्कुल भी फेंकना नहीं चाहेंगे। प्रशांत को भी बढ़िया स्टार्ट मिला है, और अब विकेट की सख्त ज़रूरत है जय हनुमान सरवली टीम को। 27 गेंदों में 50 रनों की आवश्यकता है यहाँ से मैच को जीतने के लिए आई देवी वडुनगर टीम को। अगला मैच एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा। सुपर 16 के 2 टीमों के बीच का संघर्ष रहेगा, खांडपे और खारबाव के बीच। और इस बार उठा के खेला है डीप मिड विकेट के ऊपर से, शानदार छक्का। पंतप्रधान मोदी साहेब सारे गाव त्यांचे गुणगान आहेत कर्तव्यदक्ष कार्य महान देशाची वाढवती शान। आहो त्यांच्यामुळे भारताचा नागरिक। शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पटाखा बड़ा धमाका करता हुआ इस समय प्रशांत पाटिल। कितनी आसानी के साथ उन्होंने गेंद को डिपॉजिट किया है डीप मिड विकेट के ऊपर से।
मैदान के बाहर फेंक दिया गेंद को 6 रनों के लिए। ज्यादा ताकत नहीं झोंकी थी और उनको पता है उस दिशा में तेज हवाएं बह रही है, उसका भी फायदा उठाया, लेकिन टाइमिंग गजब की थी। हवाएं ना भी बहती तो भी गेंद मैदान के बाहर जाती, इतनी गजब की टाइमिंग थी। शायद हवा के विरुद्ध भी ये शॉट जाता तो भी मेरे ख्याल से बाउंड्री के बाहर गेंद जा सकती थी, इतना जबरदस्त स्ट्रोक था। सागर भी अब कहीं ना कहीं महंगे साबित होते हुए। रन संख्या 38। इस बार बेहतर लाइन ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था, थोड़ा अतिरिक्त उछाल, बैट्समैन को छकाया गया है। लेकिन सागर भी जानते हैं कि केवल बल्लेबाजों को बीट करने से शायद अब बात ना बने, यहां पर जल्द से जल्द ब्रेक थ्रू दिलाना होगा, जिसके लिए सागर जाने जाते हैं। सरौली के सबसे सफल बॉलर्स में से एक है सागर। बॉलिंग अटैक में तो काफी धार है, लेकिन इस समय बल्लेबाज कहीं ना कहीं हावी है। लोफल टॉस, इस बार कलाइयों का उपयोग करते हुए फ्लिक कर दिया है गेंद को डीप स्क्वायर लेग की तरफ। हालांकि ये लगभग यॉर्कर लेन पर आने वाली गेंद थी, लेकिन छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल करते हुए उस गेंद को खूबसूरती के साथ मोड़ दिया था सिंगल के लिए। और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ पावर प्ले यहाँ पर समाप्त हुआ। पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी देखने को मिली है। रन संख्या 39 बिना किसी नुकसान के। आई देवी वडुनवगर, ये आप देख सकते हो, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टैंड है। श्री सिद्धिविनायक स्टैंड में कई सारे दर्शक हैं। साथ में हम देखें तो स्वर्गीय पुरुषोत्तम पाटिल स्टैंड, स्वर्गीय मोरेश्वर पाटिल स्टैंड और स्वर्गीय मणिबाई पाटिल स्टैंड में भी काफ़ी सारे दर्शक हैं। 2 ओवर के लिए कितना वक्त लिया गया है ये भी देखने वाली बात है। 7.5 मिनट का वक्त लिया गया है, तो ओवर रेट तो ठीक ठाक चल रहा है। हमारे बीच खारबाव के माननीय श्री संदेश पाटिल साहब का शुभ आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत है। नंदकिशोर खारबाव 40+ टीम के कैप्टन संदेश पाटिल, आपका एक बार फिर से हार्दिक स्वागत। 4 ओवर्स का खेल बचा हुआ है, 43 रनों की आवश्यकता है। 24 बॉल्स रिमेन एंड 43 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन। गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है। अभी की जगह अब बायत के गेंदबाज जयेश पाटिल आक्रमण पर आते हुए। देखिए एक और अनुभवी गेंदबाज, लेकिन वो जो कहते हैं ना कि केवल अनुभव से भी बातें बनती नहीं है, और ख़ासतौर पर क्रिकेट के खेल में मैदान में अनुभव से भी ज़्यादा आपका एप्लीकेशन महत्वपूर्ण होता है। और कहीं ना कहीं वो जो एप्लीकेशन जिसकी हम बात करते हैं वो अभी तक देखने को मिला नहीं। पहले 2 ओवर्स में जिस तरह से गेंदबाजी हुई, या फिर आप यूँ कह सकते हैं कि बल्लेबाजी कुछ अलग ही लेवल की हुई है। जिस तरह से अद्भुत टाइमिंग के बलबूते पर चौके छक्के लगाए गए हैं इन दोनों प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा। केतन पाटिल 14 पर बैटिंग करते हुए 5 गेंदों का सामना किया है। इस समय नॉन स्ट्राइकर से इन पर, और स्ट्राइकिंग एंड पर है प्रशांत पाटिल 7 गेंदों में 25 पर बल्लेबाजी करते हुए। आवश्यक रन रेट अब 11 के भी नीचे है। 4 ओवर्स में 43 रनों की आवश्यकता। ऑफ साइड में 5 खिलाड़ी है, जिसमें से 3 सर्कल के अंदर, मिड ऑफ, शॉर्ट थर्ड मैन और गली में 1 खिलाड़ी है। डीप कवर पॉइंट पर 1 फील्डर, 1 डीप एक्स्ट्रा कवर है। ऑन साइड में 4 खिलाड़ी, जिसमें से 1 सर्कल के अंदर शॉर्ट फाइन लेग, और बाकी के 3 खिलाड़ी बाउंड्री पर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और 1 लॉन्ग ऑन। जय चले कमेंट्री बॉक्स एंड से लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार स्लॉट में गेंद भेज दिया है, गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर। अहो त्यांच्यामुळे भारताचा नागरिक आज गर्वाने जय हिंद बोले। मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले। मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले। मोदी साहेबांच्या सरकारात प्रशांत पाटिल के इरादे बहुत ज़्यादा खतरनाक है, और ये दोनों सलामी बल्लेबाज बहुत बढ़िया स्टार्ट देते आए हैं। कई सालों से हम देख रहे हैं ये दोनों बल्लेबाज ओपन कर रहे हैं, अच्छा कॉम्बिनेशन है दोनों का। फिर से आगे रखा, इस बार सामने लॉफ्ट किया है, कैच का मौका, और लपक लिया है कैच लॉन्ग ऑन बाउंड्री पर। पहली सफलता अपने टीम को दिलाते हुए जयेश पाटिल, अच्छी वापसी। आहे प्रशांत पाटील, देवेश पाटील भाजपचे कार्यकर्ते, भाऊ सुमित पाटील, सिद्धेश पाटील आहेत युवा नेते। आहेत प्रशांत पाटील, देवेश पाटील भाजपचे कार्यकर्ते, भाऊ सुमित पाटील, सिद्धेश पाटील आहेत युवा नेते। कपिल पाटील साहेब आपले दिल वचनाला जागले। कपिल पाटील थोड़ा
सा धीमा डाला गया था इस बार गेंदबाज द्वारा, गति में हल्का सा परिवर्तन, पेस को थोड़ा सा वैरी किया। पहली गेंद थोड़ी तेज थी और जहां पर खेलना चाहते थे वहां खेल भी पाए थे डीप मिड विकेट पर। अब की बार भी ऐसे लगा कि वो कहीं ना कहीं काऊ कॉर्नर या मिड विकेट की तरफ ही खेलना चाह रहे थे, लेकिन टाइमिंग थोड़ा सा गलत रहा और गेंद सामने चली गई लॉन्ग ऑन की दिशा में। अच्छा कैच वहां पर, निखिल मौजूद थे बाउंड्री पर, कोई गलती नहीं की उन्होंने। विकेट मिला है, विकेट की सख्त जरूरत थी। क्या एक आध और विकेट चटका सकते हैं गेंदबाज, ये देखने वाली बात है। अब 22 गेंदों में 37 रनों की आवश्यकता। प्रशांत पाटिल आउट जरूर हुए, लेकिन मैं समझता हूं कि उन्होंने अपना काम बखूबी से निभाया। जो जिम्मेदारी थी फ्लाइंग स्टार्ट देने की, वो फ्लाइंग स्टार्ट देने के बाद आउट हुए हैं। 3 चौके लगाए, 3 छक्के भी जड़े उन्होंने। 9 गेंदों में 31 रन बनाने के बाद आउट हुए हैं प्रशांत पाटिल। प्रशांत को आखिरकार शांत तो किया गया है और अब नए बल्लेबाज जबायत के दिनेश पाटिल क्रीज पर पहुंचे हैं। अच्छा खासा अनुभव रखते हैं दिनेश पाटिल भी। कई सारे अनुभवी खिलाड़ी दोनों टीमों के पास है। 2 दिग्गज टीमों के बीच की यह भिड़ंत है। सरवली बनाम वडूनगर। अगली गेंद ओवर द विकेट। आते ही लॉफ्टेड शॉट खेला है बॉलर के सिर के ऊपर से। ओहो क्या कमाल की फील्डिंग, क्या लाजवाब क्षेत्र रक्षण। अल्पेश पाटिल यू ब्यूटी। निश्चित ही रूप से उन्होंने अपने टीम के लिए 2 रन बचाए हैं। अब एक सच्चा क्रिकेट प्रेमी इससे बेहतर खेल और क्या देखना पसंद करेगा। गेंद भी ज्यादा बुरी नहीं थी, शॉट तो उम्दा था, लेकिन ये फील्डिंग जरा देखिए। ये तो सुपरमैन बन गए अपनी टीम के लिए। बाउंड्री लाइन के बहुत नजदीक थे। ऐसे में प्रेजेंस ऑफ माइंड आपको रखना पड़ता है, वो सब कुछ देखने को मिला है। जबरदस्त क्रिकेट, सुपर संडे में सुपर खेल। यहां पर क्या कैच का मौका बनेगा? जी नहीं, अल्पेश के ऊपर से गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 6 रन। कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या शतकाची बनजोडी. अब ये कहा जा सकता है कि यह मुकाबला आई देवी वडूनगर टीम के पक्ष में झुक रहा है। ये गेंद थोड़ी पीछे रखी हुई थी, लेकिन क्या कमाल का स्ट्रोक खेला है। आड़े बैट से सामने प्रहार किया है, उछाल लेती हुई गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से उछाला और 6 रन प्राप्त किए दिनेश पाटिल ने। गजब का क्रिकेट, सनसनीखेज और हैरत अंगेज क्रिकेट। ओ इस बार कमजोर गेंद, लेकिन इनसाइड एज लेकर गेंद जा रही है फाइन लेग की दिशा में। 4 रन मिलेंगे। जहां खेलना चाहते थे वहां खेल तो नहीं पाए, लेकिन नतीजा वही जो बैट्समैन चाह रहे थे। 4 रन। ठिकाणी हाय तन डिमांड अशी मंजुरी ती हाय ब्रँड. भावासारखे जीव लगते फ्रेंड त्यांच्या नावाचं जिथं तिथं. समीकरण आसान होता हुआ। 19 गेंदों में अब केवल 25 रनों की आवश्यकता है। स्कोर हुआ है इस समय 57 रन, मात्र 1 विकेट के नुकसान पर। सारी चीजें कहीं ना कहीं ऐसे लग रहा है कि अब वडूनगर के पक्ष में हो रही है। टारगेट तो बहुत ही अच्छा सेट किया गया। 81 रन बनाए पहले बैटिंग करते हुए, खराब शुरुआत के बावजूद भी सरवली टीम ने, लेकिन गेंदबाजी कहीं ना कहीं उस स्तर की नहीं है जिसकी आवश्यकता है। और यहां पर मौका बना था, अच्छी कोशिश लॉन्ग ऑन की दिशा में अल्पेश द्वारा, लेकिन गेंद उनके हाथ से चिटक गई। देखना इंटरेस्टिंग रहेगा रिप्ले में क्या पूरी तरह से कैरी हुई थी या नहीं। 2 रन हालांकि इस गेंद पर पूरे किए गए हैं। दिनेश भी आते ही काफी आक्रामक हो उठे हैं और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 3 ओवर के समाप्ति पर स्कोर हुआ है 59 रन, 1 विकेट के नुकसान पर। इस बार बल्ले की थोड़े अंदर लगी थी, पूरी ताकत झोंक दी थी वहां पर, लेकिन टाइमिंग परफेक्ट नहीं थी। और ओहो ये मुश्किल अवसर था, लेकिन अवसर जरूर था। और आपको यदि मैच को जीतना है, मैच में वापस लौटना है, तो इस तरह की कैचेस भी लपकने होंगे। हालांकि अच्छे फील्डर है, एक बाउंड्री बचाई वहां पर इस ओवर में अल्पेश ने, लेकिन कैच लपक नहीं पाए। तो 3 ओवर के 50 स्कोर, 59 रन, 1 विकेट के नुकसान पर। वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का। 17 मिनट का वक्त भी लिया गया है पहले 3 ओवर्स में लिए और ओवर्स के लिए, और अब बचे हुए 3 ओवर्स में 23 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। आई देवी वडूनगर टीम को जरूर पलड़ा भारी है इस समय आई देवी वडूनगर का, लेकिन वो जो हम अक्सर कहते रहते हैं ना कि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और इसमें कभी भी कुछ भी हो सकता है। वैसे भी देखिए मैच की सिचुएशन कैसी भी क्यों ना हो, सरवली एक ऐसी टीम है, मैंने देखा है कि आसानी से कभी भी घुटने टेकती नहीं है। बहुत जल्दी तो कभी भी हार ये टीम मानती नहीं है, अंत तक लड़ने वाली टीम है। तो उम्मीद की जा सकती है कि यहाँ से सरवली टीम भी वापसी कर सकती है, लेकिन फिलहाल खुश रहेंगे आई देवी वडूनगर टीम के कप्तान और उनके खिलाड़ी, साथ में उनके समर्थक।
3 ओवर्स में 23 रनों की केवल जरूरत, 9 विकेट हाथ में है। पहले 3 ओवर्स के लिए 3 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल किया गया है। अभी ने शुरुआत की थी, सीनियर गेंदबाज 25 रन खर्च किए, जमकर खबर ली गई उनकी प्रशांत पाटिल और केतन पाटिल द्वारा। उसके बाद सागर आए थे, उनसे उम्मीद ये थी कि वो विकेट्स निकालेंगे, लेकिन उनके ऊपर भी आक्रमण किया गया। खासतौर पर प्रशांत पाटिल खतरनाक नजर आ रहे थे। सागर ने 14 रन खर्च किए, जयेश पाटिल ने विकेट जरूर चटकाया, प्रशांत को आउट किया, लेकिन काफी सारे रन्स उनके ओवर में भी बनाए गए। कुल मिलाकर 20 रन जयेश पाटिल ने खर्च किए। और अब क्या गेंदबाजी में परिवर्तन होगा? ऐसे लगता है कि शायद अभी पाटिल एक और ओवर डालने के लिए तैयार हो रहे हैं। एक नए सिरे से उनको देखना होगा इस मैच की तरफ, थोड़ा सा नजरिया बदलना ही होगा, तब जाकर वापसी हो सकती है इस मैच में सरौली टीम की। तो अभी बॉलिंग के लिए आ रहे हैं और अब आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर आ रहे हैं हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ मुरबाड सुनील शिल्के। धन्यवाद अजय घरत सर। अभि चौधरीचा पहिला चेंडू, जोरदार अपील केली जाते, परंतु कोणत्याही पद्धतीने इकडे कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळत नाही। उत्साह निश्चितच होता। 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी होती आणि त्यानंतर चौथ्या षटकाला सुरुवात अभि चौधरीच्या माध्यमातून पहिला चेंडू त्याच्या वतीने निर्धाव फेकला गेलेला आहे। हा सामना एक अतिशय महत्त्वाचा सामना आहे, जिकडे आपण जय हनुमान सरवली आणि आई देवी वडूनवगर या दोन संघांना मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघत आहोत। या बेचा हा फटका चांगला आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, एक टप्पा घेत असताना चेंडू सरळ भूमी एंटरप्राइजेस स्टँड मध्ये, मिळतील धावा 4 चौकार। सुकेश डाकी निलेश पाटील मान सन्मान करतात साऱ्यांचा, सुकेश डाकी निलेश पाटील मान सन्मान धन्यवाद। करतात साऱ्यांचा। केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ही स्पर्धा खरं तर ज्यांच्या नावाने इथे खेळवली जाते ते सन्माननीय पंचायती राज राज्यमंत्री नामदार कपिलजी पाटील साहेबांचा आजचा वाढदिवस आणि समालोचन कक्षाच्या वतीने एवन जोडीच्या वतीने तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये केतनचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि आजचा दिवस तो त्याच्यासाठी चांगला बनवत चाललेला आहे। उजव्या बाहेर अनियंत्रित दिशा, पंचांच्या हात पाय लावले गेले, एक अतिरिक्त धाव या धावपलकोर जोडली जाईल। एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या झालेल्या आहेत 64 म्हणजे 64 आणि टार्गेट होतो 82चं। काय सुरुवात आहे आजच्या दिवसाला, सुपर संडे फंडे आणि प्रेक्षकांचा अलोट प्रतिसाद। इथे फुलटॉस, यावेळेस टर्न केलं, त्याला स्वीप केलंय मनगटाचा, त्याचबरोबर ताकदीचा वापर योग्य रीतीने करत असताना केतन पाटील इथे बहारदार खेळ करतोय षटकार। हे मंतोडी साऱ्यांची फेवरेट आहे, दोस्ती यारीला त्यांच्या तोडच नाही। कपिल पाटील साहेबांच्या नावाने स्पर्धा भरवली त्यांनी, हो हाय फाय होती तारीफ एवन जोडीची। हा षटकार धावपलकाला 70 पर्यंत घेऊन गेलेला आहे। प्रशांत पाटील या अगोदर बाद झाले होते। 9 चेंडूचा सामना करत असताना 31 धावा त्यांच्या वतीने ज्या जोडल्या गेल्या, तिथून संघाला एका चांगल्या पोझिशन मध्ये खरं तर आपण आलेलं पाहिलं होतं आणि त्यानंतर ही जी सुरुवात मिळाली होती ती अधिक कन्सॉलिडेट करत असताना फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघत आहोत। हा क्रिकेटचा थरार आहे, हा क्रिकेटचा रोमांच आहे आणि म्हणूनच क्रिकेट खरं तर इतकं लोकप्रिय आहे, प्रसिद्ध आहे। प्रत्येकाला असं वाटतं की क्रिकेटशी मी जोडलो गेलो पाहिजे आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो। त्याचबरोबर अगदी या क्रीडा नगरीवर खूप बहुसंख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे। विनंती असेल प्रेक्षकांना तो चेंडू आपण परत करायचा आहे, जुना बॉल परत करा। यस, साईश खारबाव संघाचं सुद्धा आगमन झाले, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। मॅच बॉल आलेला आहे, इक्वेशन कडे आपल्याला जावं लागेल। आता यानंतर इक्वेशन असं उरलंय 15 चेंडूचा खेळ शेष आहे, 12 धावांची फक्त आणि फक्त गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। पहिल्याच सामन्यामध्ये 82 धावा करायच्या होत्या, निर्धारित 6 षटकांमध्ये 13.66 ची धावगती राखायची होती आणि काय लढलेत, काय खेळलेत मैदानाच्या आतमध्ये आई देवी वडूनवगर संघाचे हे तिन्ही लढवई आहे। प्रशांत पाटील हे नाव तुम्हाला आठवणी ठेवावं लागेल, कारण 9 चेंडूंमध्ये 31 धावा त्याने अतिशय महत्वाच्या मौलिक इथे जोडल्या होत्या। केतनसाठीचा हा चेंडू आहे, उजव्या बाहेर गेले, तिथूनच चेंडूला दिशा दिलेली आहे।
क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये काय होईल. इथे दुसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज दिनेश पाटील धावबादच्या रूपाने बाद. टाकी निलेश पाटील एवन थोडी अंतर गावाची सुकेश टाकी निलेश पाटील एवन थोडी अंतर गावाची जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. सुपर 16 मध्ये जाण्यासाठी हा थरार मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण अनुभवत आहात. आणि गुणात्मक क्रिकेट, क्वालिटेटिव्ह क्रिकेट काय असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ही स्पर्धा अनुभवावी लागेल आणि तिचा तुम्हाला खरं तर भाग बनावा लागेल. यायचं आहे. प्रत्येकाला विनंती असेल आपण आजच्या सुपर संडेच्या दिवशी या क्रीडा नगरीकडे निश्चितच मार्गस्थ व्हा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. अभि चौधरी उजव्या स्टेजच्या बाहेर कमिट झाले, समोरच्या दिशेने इन टू दी प्लॉट अँड इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. षटकार. चषकाची एकच स्पर्धा जिंकती कधीची हवा आयोजक सुकेश टाकी निलेश पाटलाच्या नावाचा गौरव. केतन पाटीलचा इंटेंट आज फार वेगळा आहे. त्याचा वाढदिवस सुद्धा आहे आणि या दिवसाला अधिक अविस्मरणीय बनवण्याचा मैदानाच्या आतमध्ये त्याचा अट्टोकाट प्रयत्न आहे. चौकार षटकार, चौकार षटकार अशा पद्धतीने खेळत आहेत. धावा एकूण आहेत 77. इथे हा षटकार आला आणि याच बरोबर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये हा सामना इथे जिंकलेला आहे आई देवी वडूनवगर संघाने आणि सुपर 16 मध्ये त्याने प्रवेश मिळवला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आई देवी वडूनवगर. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान सरवली. 4 षटकार. अशी एकच प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यायचं नाहीये. यस आई देवी वडूनवगर संघाचे सर्व प्रेक्षक आपणास विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यायचं नाही. यस या सूचनेकडे आपलं लक्ष असावं. यानंतरचा सामना साईश कारभाव संघ. आपण मैदानाचा लगेचच ताबा घ्यायचा आहे. आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फक्त आणि फक्त 4 षटकांमध्ये हा सामना इकडे संपवला गेलेला आहे आई देवी वडूनवगर संघाच्या वतीने. मॅच समरी आपण पाहिली तर सागर भोईरच्या 26 धावा, संदेश भोईरच्या 22 धावा, मोनिश पाटील